श्याम काळे हायटेक महाराष्ट्राच्या साठी आज हा मोर्चा या सरकारचे जे कामगार विरोधी धोरण आहे त्याच्या विरोधात आहे। प्रामुख्याने आपल्याला माहीत असलं पाहिजे की जे या महाराष्ट्रातले योजना कर्मचारी आहेत, विशेषतः अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, स्त्री परिचर यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी गेले कित्येक वर्ष या सर्वांची मागणी आहे की आम्हाला किमान वेतन सरकारने दिलं पाहिजे। हे सरकार किमान वेतन देत नाही आणि जे मानधन म्हणून जे काही मानधन देतं आहे ते अपुरं आहे। तेव्हा जगणे एवढं म्हणजे मिनिमम बेस किमान वेतन 70,000 मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। यासोबतच जे वेगवेगळे घटक आहेत आणि त्या घटकांमध्ये काही लोकांना ऑनोरियमवर ठेवलेलं आहे, काही लोकांना इन्सेंटिव्हवरती ठेवलेलं आहे, काही लोकांना मानधनी बेसवर ठेवलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की कंत्राटी पद्धतीने तुम्ही लोकांची नेमणूक करतात, तुम्हाला कामगारांची आवश्यकता आहे तेव्हा सर्व खात्यामध्ये कायम कामगार म्हणून यांची नेमणूक केली पाहिजे ही आणखी एक प्रमुख मागणी आहे। यासोबतच म्हातारपणाचा आधार सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे, एक ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे आणि महिलांना विशेषतः ज्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये सेवा देत आहेत त्यांना प्रसूतीची रजा मिळाली पाहिजे, ती मिळत नाही ती मिळाली पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन हे सर्व कर्मचारी याच्यामध्ये बांधकाम कामगार आहेत, ग्रामपंचायत कामगार आहेत, स्त्री परिचर आहेत, अंगणवाडीचे कर्मचारी आहेत, आशा आहेत, त्यांच्या गटप्रवर्तक आहेत, यासोबत मोठ्या संख्येने जे मध्यान्ह भोजन शिजवणारे कर्मचारी आहेत शाळेमध्ये, त्याला आम्ही शालेय पोषण कर्मचारी म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात या सर्व कर्मचाऱ्यांचा हा एकत्रित मोर्चा आहे। आमची मागणी आहे की प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांनी त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा। धन्यवाद।